अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, गुरुचरित्राचं पारायण प्रत्येकाच्या घरी सुरू आहे। 4 तारखेला प्रत्येकाने सुरुवात केली असेल, कोणाकोणाचं झालं देखील असेल, कोणी कोणी आता म्हणजे 5 तारखेला वगैरे सुरुवात करणार होतं, त्याने देखील सुरुवात केली असेल। बघा, गुरुचरित्राच्या पारायण सुरुवात तर झालेली आहे। आता आज पारायणाचा प्रत्येकाचा 4था दिवस असणार आहे। तर आता येत्या गुरुवारी गुरुचरित्र पारायणाची सांगता आहे, म्हणजे 7व्या दिवशी सांगता आहे। तर सांगता कशा पद्धतीने करायची, म्हणजेच उद्यापन, गुरुचरित्र पारायणाचा उद्यापन समाप्ती कशा पद्धतीने करायची हे आज आपण इन डिटेल मध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। सगळ्यांना प्रश्न पडला होता की सांगता कशी करायची, ताई सांगताच्या उद्यापनाचा व्हिडिओ एकचा टाक किंवा त्याची माहिती तरी आम्हाला दे। तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। कारण बघा, सगळ्याच गोष्टी कमेंट मध्ये सांगणं किंवा प्रत्येक गोष्ट डिटेल मध्ये कमेंट मध्ये सांगणं शक्य होत नाही, त्यामुळे व्हिडिओच करावा लागतो। आणि तुम्ही विचारता पण ते पूर्ण डिटेल मध्ये आम्हाला पण सांगता येत नाही कशा पद्धतीने करायचं, काय करायचं। त्यापेक्षा फेस टू फेस मी तुम्हाला सांगते, व्यवस्थित तुम्ही ऐका आणि त्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करायचं आहे। आता भरपूर जणांचे असे देखील प्रश्न आहेत की गुरुवारी उद्यापन करायचं म्हणजे 7व्या दिवशी आपण उद्यापन करायचं। बघा, दत्त जयंतीला आपण 8व्या दिवशी उद्यापन करत असतो। कारण बघा, 7व्या दिवशी ज्या दिवशी दत्त जयंती येते असते त्या दिवशी आपला 7वा दिवस असतो पारायणाचा। त्या दिवशी आपण दत्त महाराजांचा देखील उपवास असतो, आपला देखील उपवास असतो, त्यामुळे आपण त्या दिवशी उद्यापन करत नाही व 8व्या दिवशी आपण उद्यापन करत असतो। पण गुरुपौर्णिमेला आपण 7व्या दिवशी उद्यापन करायचं आहे। कारण बघा, 7व्या दिवशी आपल्याला उद्यापनाची सांगता करायची आहे। आता भरपूर लोक असे देखील म्हणतात की ताई सकाळ सकाळ एवढं लवकर वाचन होत नाही किंवा आपलं पठण होत नाही, तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायणाचं सांगता कशा पद्धतीने करू। बघा, या दिवशी भरपूर तुमची धावपळ होणार आहे, मान्य आहे। या दिवशी जरा लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे। बघा, 3-3:30 पर्यंत उठून जर तुम्ही राहिलेलं पारायण कंप्लीट केलं, नंतर स्वयंपाकाला जरी लागलात तरी 10 वाजेपर्यंत तुमचा स्वयंपाक तयार होतो। बघा, अशा पद्धतीने गुरुचरित्राचं पारायणाची सांगता आपल्याला गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायची आहे। त्या दिवशी जरा लवकर उठायचं। एक दिवस थोडंसं लवकर उठण्याचा थोडासा त्रास होईल, पण उद्यापन एकदा झालं, व्यवस्थित मनासारखं आपलं सगळं झालं की काही देखील टेन्शन राहत नाही। त्यामुळे एक दिवस सगळ्यांना कळकळीची विनंती, एक दिवस जरा लवकर उठा। भरपूर जण असं म्हणतील, कोणी कोणी 5 तारखेला सुरुवात केली, त्यांचं उद्यापन आता बघा शुक्रवारी येणार आहे, तर काही हरकत नाहीये। पण काही कारणास्तव तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही शुक्रवारी करा, पण शक्यतो गुरुवारी उद्यापन करण्याचा प्रयत्न करायचा आहे। गुरुवारी तुम्हाला लवकर उठायचं आहे। जे काही आपले अध्याय राहिलेले आहेत ते पठण करायचे। बघा, तुम्ही 3:30-4 ला जरी बसलात ना, तुमचं 7 वाजेपर्यंत 7:30-7 वाजेपर्यंत तुमचं कंप्लीट होतं गुरुचरित्र पठण करून। तिथून पुढे उठल्यानंतर तुम्ही तिथून पुढे पारायणापासून उठून स्वयंपाकाला जरी लागला तर स्वयंपाक 1 ते 1.5 तासामध्ये तुमचा पाहिजे तो स्वयंपाक तुम्हाला तयार होतो। म्हणजे 10 वाजेपर्यंत तुम्ही फ्री होता। 10:10-10:30 जी आपली नैवेद्य आरती आहे त्यावेळेस तुम्हाला हे नैवेद्य दाखवायचे आहेत आणि तुम्हाला तुमचा नंतर उपवास सोडायचा आहे। म्हणजेच तुमचं त्या दिवशी गुरुपौर्णिमा, गुरुवार देखील असणार, भरपूर जणांचा उपवास देखील असणार। तर ज्यांचे उपवास आहेत त्यांनी काय करायचं, कारण भरपूर जणांचे गुरुवार देखील सुरू आहेत, तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन कशा पद्धतीने करायचं हे देखील तुम्हाला मी सांगते। बघा, सगळ्यात अगोदर तर तुम्हाला क्लिअर झालं की गुरुपौर्णिमेला आपल्याला उद्यापन करायचं आहे, सांगता करायची आहे। त्या दिवशी तुम्हाला स्वयंपाक काय करायचा हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तुम्ही काहीही स्वयंपाक करा, वरण, डाळ, भात, भाजी हे देखील केलं तर चालतं। गोडाधोडाचं काहीतरी म्हणजे खीर तुम्ही करू शकता, रवा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही बघा बेसनाचे लाडू तयार करू शकता। तुमच्या इच्छेने तुम्ही काही करू शकता, फक्त कांदा लसूण विरहित जेवण तुम्हाला करायचं आहे। आता या दिवशी चटणी वगैरे वापरली चालेल का? चालेल, काही हरकत नाही, फक्त कांदा आणि लसूण जेवणात पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता भरपूर जणांनी विचारले की डाळी खाऊन चालत नाही 7 दिवस, मग तुम्ही पूर्णाचा स्वयंपाक आपण शक्यतो गुरुपौर्णिमेला करतो, तर पूर्णाचा त्या दिवशी चण्याची डाळ वापरली चालेल का? तर पूर्णाचा स्वयंपाक केला तर चालेल। बघा, फक्त कांदा आणि लसूण आपल्याला वापरायचा नाहीये, एवढं एक लक्षात घ्यायचं। घेवड्याची भाजी आवर्जून आपण आणायची आहे। आपलं श्रावणी घेवडा जो असतो तो आपल्या मार्केटमध्ये मिळेल, आदल्या दिवशीच आणून ठेवायचा। थोडीशी भाजी का होईना त्याची करायची आहे। महाराजांना कांदा भाजी भरपूर आवडतात,
पण आपण आता कांदा वापरू शकत नाही, तर बिना कांद्याची भजी देखील तयार होतात. त्या तशा पद्धतीने थोडेसे भजी केले महाराजांसाठी. बघा, महाराजांना पिवळ्या रंगाची चाफ्याची फुलं आवडतात, तर चाफ्याची फुलं कुठे भेटतायत का बघा. त्याच पद्धतीने नाही भेटली तर कोणतीही पिवळ्या रंगाची फुलं, त्याच पद्धतीने केळी, पिवळ्या रंगाची मिठाई म्हणजेच बेसनाचे लाडू वगैरे, महाराजांना जे पदार्थ आवडतात किंवा तुमच्या इच्छेने तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता. तुम्ही चपाती, वरण, भात आणि घेवड्याची भाजी आणि गोडाधोडासाठी तुम्ही काहीतरी केलं, खीर वगैरे, शिरा वगैरे, तरी देखील चालतो. पूर्णाचा स्वयंपाक केला तरी देखील चालतो. अशा पद्धतीने तुम्हाला जे काही करायचं आहे फक्त बिना कांदा लसणाचं करायचं आहे. बिना कांदा लसूण घालता देखील ते जेवण अतिशय रुचकर बनतं, चविष्ट बनतं. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचं जेवण तयार करायचं आहे. आता नैवेद्याचे ताट तयार किती करायची हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर आपल्याला 4 नैवेद्य बनवायचे आहेत. किती? 4 नैवेद्य. एक आपल्या महाराजांचा, एक ग्रंथाचा, एक गायीचा आणि एक कुलदेवीचा. एक महाराजांचा, एक ग्रंथाचा, एक कुलस्वामिनीचा आणि एक गायीचा, असे 4 नैवेद्य तयार करायचे आहेत. 4 नैवेद्य तयार केल्यानंतर ज्यावेळेस आपली 10:30ची आरती आहे, नैवेद्य आरती आहे बघा, आपल्याला त्यावेळेस एकदा आरती घ्यायची. आपण पारायण झालं एक आरती घेतो, त्यावेळेस एखादी आरती घ्या आणि नंतर तुम्ही नैवेद्य आरतीला 3-4 आरत्या घेतल्या तरी देखील चालतील. बघा, गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे आता पारायणामध्ये आपण महाराजांची मूर्ती वगैरे ठेवलेली आहे. तर मग काय करायचं, तर तुम्ही त्या दिवशी उचलून महाराजांची मूर्ती उचलायची आहे आणि अभिषेक घालून नंतर पाटावर ठेवून द्या. महाराजांना स्वच्छ वस्त्र वगैरे परिधान करायचे आहेत. त्या दिवशी महाराजांना तुमचं बाकीचं काही सजावट वगैरे करायची आहे ती सगळं करून ठेवा तुम्ही. आपण मूर्तीला अभिषेक त्या दिवशी घालायचा आहे बरं का. तर तुम्ही कोण कोण म्हणेल की पूजा मांडणी केलेली आहे, 7 दिवस आपण हलवली नाही, मग आता महाराजांची मूर्ती उचलायची कशी पारायण कंप्लीट झाल्याशिवाय. बघा, 7व्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी सांगता आहे त्या दिवशी तुम्ही, आणि गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे महाराजांना अभिषेक घालायला विसरायचा नाहीये. त्या दिवशी अभिषेक आवर्जून घालायचा आहे. आता कोणी कोणी म्हणेल की ताई सकाळ सकाळी लवकर वाचून घेतो आणि नंतर अभिषेक घालतो, काय हरकत नाहीये. तुम्ही तसं केलं तरी देखील चालणार आहे. तुम्ही अगोदर पारायण करून घ्या, तुमचं पारायण कंप्लीट करा आणि नंतर जरी तुम्ही फक्त महाराजांची मूर्ती घेऊन त्याच्यावर अभिषेक वगैरे घातला, फोटो तर तिथेच राहणार आहे, फक्त मूर्तीवरती अभिषेक वगैरे घातला तुम्ही आणि महाराजांच्या मूर्तींना, महाराजांना आपण स्वच्छ सुंदर असे नवीन वस्त्र आणणार आहोत. वस्त्र जे काही तुम्ही नवीन महाराजांसाठी आणलेलं आहे ते महाराजांना अर्पण करायचं आहे आणि नंतर आपल्याला स्वयंपाक वगैरे करून नैवेद्य दाखवायचा आहे. 4 ताटं तयार करायचे, 4 वरती देखील तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही. आता हे 4 नैवेद्य वेगवेगळे ठेवायचे का? बघा, जिथे तुम्ही पारायणाची मांडणी केलेली आहे तिथेच ओळीने 4 नैवेद्य ठेवून द्यायचे, 4ही नैवेद्य ठेवून द्यायचे आणि 4ही नैवेद्य तिथेच दाखवायचे, महाराजांसमोरच दाखवायचे. फक्त एक महाराजांच्या नावाचा, एक ग्रंथाच्या नावाचा म्हणजेच गुरुचरित्र ग्रंथाच्या नावाचा, एक कुलस्वामीचा आणि एक गायीचा, अशा पद्धतीचे हे 4 नैवेद्य असणार आहेत. आता या दिवशी कोणाला जेवायला बोलवायचं का वगैरे वगैरे देखील प्रश्न पडतो. तर तुम्ही एखादं जोडपं बोलवू शकता. ब्राह्मण जोडपं भेटलं तर अतिशय उत्तम आहे. त्यांना बोलवा जेवायला, ब्राह्मण जोडप्याला बोलवा. एक ब्राह्मण आणि एक सुवासिनीला तुम्ही जेवण घालायचं असतं. आता नाही भेटत तर आमच्या जवळपासच्या कोणाला बोलवलं चालेल का? चालेल, काही हरकत नाहीये. फक्त ते त्यांना बोलवायचं आहे, त्यांना अगोदरच सांगून ठेवायचं की अशा पद्धतीने तुम्हाला बोलवणार आहे, ते म्हणजे तुम्ही आदल्या दिवशी नॉनव्हेज वगैरे काही खाऊ नका. बघा, शक्यतो हे टाळायचं आहे, कारण शक्यतो गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणामध्ये असं कुठे दिलेलं नाहीये, फक्त एक जोडपं घाला म्हणून दिलेलं आहे. भरपूर जण असं सांगतात की नॉनव्हेज न खाणारेच बोलवायचे, पण बघा असं कधी कधी होतं की आपल्या शेजारी तसे कोण भेटतच नाहीत आपल्याला. तर तुम्ही काय करायचं, तुमच्या जर मनात तशी शंका येत असेल, कारण आपण 7 दिवस नियम पाळत असतो, सगळं व्यवस्थित कटाक्षाने पाळून केलेलं असतं पारायण, आणि अशा वेळेस आपल्या मनामध्ये शंका राहील नको, त्यामुळे ब्राह्मण जोडपं भेटलं तर बघा, किंवा मुलांना जरी जेवायला बोलवलं तरी देखील चालतं. त्याच पद्धतीने तुम्ही किंवा मंदिरामध्ये दक्षिणा दिले ब्राह्मणांना किंवा शिदा दिला तरी देखील चालतो. अन्नदान केलं तरी देखील चालतं या दिवशी. जर तुम्हाला शक्य असेल तर फळं वगैरे गोरगरीब मुलांमध्ये फळं वाटा, अनाथाश्रमामध्ये जाऊन फळं वाटा. तुमच्या इच्छेने तुम्ही काहीही अन्नदान, किंवा मठामध्ये जाऊन तुम्ही तिथे केळी वाटा, किंवा तिथे थोडंसं काय दक्षिणा का होईना अन्नदानासाठी तुम्ही तिथे देऊन या. शिदा देऊन या. शिदा म्हणजे एका कुटुंबाचं 2 वेळ, म्हणजे एका दिवसाचं 2 वेळेचं पोट भरेल एवढी शिदा द्यायची. म्हणजे पीठ, मीठ, तेल वगैरे तुम्हाला हे सगळं त्यांना शिदेमध्ये द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही शिदा, दक्षिणा जरी दिली किंवा अन्नदान जरी केलं तरी देखील चालतं. आणि ज्यांना आपण घरी जेवायला बोलवणार आहोत त्यांना अगोदर जेवायला घालायचं आहे. आता ग्रंथात आपण जे 4 नैवेद्य दाखवलेले आहेत त्या 4 नैवेद्यापैकी कोणताही नैवेद्य, म्हणजे कोणतंही ताट त्यांना द्यायचं नाही जेवायला, दुसरं आपल्याला ताट तयार करायचं आहे आणि ते त्यांना जेवायला द्यायचं आहे. आता त्यांना सुवासिनीला बोलवलं तर तिची खणा नारळ ओटी भरायची आहे. बघा, खणा नारळ म्हणजे साडीच द्यावी असं काही नाहीये,
तुम्ही ब्लाऊज पिसाने जरी ओटी भरली, त्यांना टावेल टोपी जरी केली तरी देखील चालते. अशा पद्धतीने त्यांचा मानपान करायचा आहे आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर मग आपण जेवायचं आहे. बघा आता जेवायचं, तुम्ही म्हणाल की आता आमच्या जवळपास मठ आहे, आम्हाला तिथे जाऊन सामूहिक पारायण करणं तर शक्य झालं नाही, पण महाप्रसादाला आम्ही जाऊ शकतो का? आमचं पारायण तर घरी होतं. बघा तुम्ही जाऊ शकता, काही हरकत नाही. उलट प्रसाद घ्या तिथला, अतिशय तुम्हाला शक्य होत असेल तर आवर्जून मठात जा, तिथला महाप्रसाद जो असतो तो महाप्रसाद घ्या, त्याचा लाभ घ्या. पण जो घरामध्ये नैवेद्य आहे, जो बघा आता जो गायीचा नैवेद्य आहे तो गायीलाच द्यायचा आहे. जो गायीचा नैवेद्य आहे तो गायीला द्यायचा आहे. गोशाळेत बघा किंवा एखाद्या मंदिरामध्ये गाय असते बरं का, तिथे जाऊन, आता आमच्या इथे भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये तिथे गाय आहे, आम्ही तिथे जातो. तर तिथे म्हणजे तुमच्या जवळपास कुठे गाय असेल तर तिथे गायीला तो नैवेद्य द्यायचा आहे. आता गायी आम्हाला भेटतच नाही ताई, तर अशा वेळेस आम्ही काय करू, तर हा नैवेद्य गायीच्या नावाने तुम्हाला जो काढलेला आहे तो नंतर बाहेर ठेवायचा आहे, म्हणजे गायीच्या नावाने कोणतेही पशु पक्षी ते खाऊन टाकतील. त्याच पद्धतीने बघा जो ग्रंथाला नैवेद्य दाखवलेला आहे तो तुम्ही खायचा आहे. म्हणजे जी लोक पारायणाला बसले आहेत त्यांनी तो ग्रंथाला ठेवलेला नैवेद्य तुम्ही तो खायचा आहे. आणि राहिलेले 2 नैवेद्य म्हणजे स्वामींना दाखवलेला आणि कुलस्वामिनीला दाखवलेला, हे 2 नैवेद्य घरातल्या व्यक्तींनीच खायचं आहे, याच्यातील कोणालाही बाहेरचं द्यायचं नाही. आणि सगळ्यात अगोदर महत्वाचं एक गोष्ट सांगायची म्हणलं तर बघा, ज्या वेळेस आपण नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य अगोदर संपवायचा आहे. आणि मग घरातलं जास्तीच आपल्याला वाटलं की आपल्या पोटात अजून जागा आहे, शिल्लक जागा आहे, थोडंसं अजून घ्यावं, त्यावेळेस तुम्ही घरात जे बाकीचं जेवण आहे ते घेऊ शकता. म्हणजेच बघा, अगोदरच तुम्ही दुसरं ताट घेणार आणि नैवेद्य ताट तसेच पडून राहतात, मग नंतर ते फेकून द्यावं लागतं. तो नैवेद्य आहे, प्रसाद आहे आपल्यासाठी, आणि तो प्रसाद डावलून आपण ते खायचं दुसरं. असं करू नका, अन्नाचं मात्र करू नका. पहिल्यांदा अगोदर नैवेद्याचे ताटं संपवायचे आहेत. घरातल्या प्रत्येकाने, ती 2 ताट आहेत, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं द्यायचं आहे आणि 1 ताट आहे ते तुम्ही घ्यायचं आहे. आणि नंतर तुम्हाला वाटले की अजून आपली भूक आहे थोडीशी, तर त्यावेळेस तुम्ही घरातलं दुसरं घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही उद्यापन करायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट राहिली की बघा, पारायण वगैरे झालं, उद्यापन झालं, नैवेद्य वगैरे दाखवलं, तर ग्रंथ कसा हलवायचा हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ग्रंथ बघा, तुम्ही जो पाठ ठेवलेला आहे, समजा आता हा पाठ आहे, अशा पद्धतीने हा पाठ आहे, ग्रंथ आहे समजा पाठावरती, तर तुमची जी उत्तर दिशा येते त्या उत्तर दिशेला या पाठाला थोडा हलवायचा आहे. म्हणजे आता ही उत्तर दिशा आहे समजा, तर हा पाठ मी असा फिरवणार, अशा पद्धतीने पाठ फिरवायचा आहे आणि नंतर मग सरळ करायचा किंवा थोडासा वाकडा करायचा, अशा पद्धतीने पाठ हलवायचा आहे. आणि नंतर तुम्हाला ती पोथी उचलायची आहे आणि तुमच्या डोक्यावरती ठेवायची आहे आणि श्री गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, अशा पद्धतीने आपल्या डोक्यावरती घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पोथी हलवायची आहे, ग्रंथ हलवायचे आहे, म्हणजे तुमचं उद्यापन होतं, तुमच्या पारायणाची सांगता होते. अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे. त्याच पद्धतीने बघा, महाराजांना क्षमा याचना करायची आहे किंवा तुमच्या भाषेमध्ये महाराजांची स्तुती करतच असतो आपण, पण माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा माफ करा वगैरे, म्हणजे तुमच्या भाषेमध्ये तुम्ही महाराजांची माफी देखील मागायची आहे. कारण पारायण काळामध्ये छोट्या मोठ्या का होईना चुका आपल्याकडून घडत असतात. आपण विष्णू सहस्रनामाचे तर पठण करतच असतो, पण आपण महाराजांची क्षमा याचना देखील करायला अजिबात विसरायचं नाहीये. अशा पद्धतीने उद्यापन करायचं आहे. आता उद्यापन कसं करायचं, काय करायचं, नैवेद्य काय करायचं हे तुम्हाला समजलंच असेल. तरी देखील अजून देखील तुमची काही शंका असेल तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.